गुड मॉर्निंग मुलांनो. आपण रंगांची मजा या धड्याचं स्वाध्याय बघणार आहोत आज. तुमचा पहिला प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. शुभदाला घेऊन फुलपाखरू कोठे आले? उत्तर आहे, उत्तर तुमच्या पुस्तकात असतात. शुभदाला घेऊन फुलपाखरू नदी जवळ आले. हा प्रश्न, आजूबाजूच्या झाडांवर कोणाची शाळा भरली होती? आजूबाजूच्या हिरव्यागार झाडांवर पक्ष्यांची शाळा भरली होती. शुभदा प्रश्न ई, शुभदा हरकून का गेली? त्याचं उत्तर इथून इथपर्यंत आहे. आकाशात कापसासारखे पांढरे शुभ्र ढग जमा झाले होते. त्या झाडाला सप्त रंगांचा झोका टांगलेला होता. ते मोहक रंग पाहून शुभदा हरकून गेली. प्रश्न ई, शुभदाने तिचे स्वप्न कशावर रंगवले? शुभदाने तिचे स्वप्न कागदावर रंगवले. कोण कोणास वाक्य कोणी म्हटले? का ग हसतेस? का ग हसते? कोण म्हणाल? आई म्हणाली. कुणाला? शुभदाला. आई म्हणाली शुभदाला. थांब दाखवते तुला. कोण म्हणाल? शुभदा म्हणाली आईला. शुभदा म्हणाली आईला. ही उत्तरे तुम्ही लिहायची आहेत. शुभदा, आज मी तुला एक गंमत दाखवणार आहे, असे कोण म्हणाले? फुलपाखरू. शुभदा, आज मी तुला एक गंमत दाखवणार आहे. कोण म्हणाले? फुलपाखरू शुभदाला म्हणाले. असं काय होतं स्वप्नात? असं कोणी विचारलं? आईने शुभदाला विचारले. चौकटी पूर्ण करा. शाळेत जात असलेली कोण? शुभदा. कोमल मखमली पंख उडवणारे कोण? कोमल मखमली पंख उडवणारे फुलपाखरू. आकाशात पांढरे शुभ्र जमलेले काय? ढग. झाडाला टांगलेला सप्त रंगांचा झोका. इंद्रधनुष्याचे निरीक्षण करून त्यातील रंगांची नावे सांगा. आता इंद्रधनुष्याचे रंग लिहिताना ता, ना, पी, ही, नी, पा, जा असा शॉर्टकट लक्षात ठेवायचा. तांबडा रंग, नारंगी, पिवळा रंग, हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा रंग म्हणजे तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा किंवा पांढरा आणि जांभळा रंग. पान नंबर 8 वरती व्याकरण आहे ते बघायचंय आपण. प्रश्न 1, खेळू या शब्दांशी. प्रश्न 1, खालील शब्दांना वर हा प्रत्यय जोडून शब्द लिहा. जसं टेकडी, टेकडीवर. पंख, कसं लिहिणार? पंखांवर. झाड, झाडांवर. झोका, झोक्यावर. त्याला ची मात्रा लागणार नाही. कागद, कागदावर. रंगांची लपलेली नावे वहीत लिहा. पहिला रंग त्याने दिलेला आहे पांढरा. नंतर गुलाबी, हिरवा, केशरी,
निळा, जांभळा, पिवळा, काळा. अशा प्रकारे इथे रंगांची नावे दिलेली आहेत. इथे एक कोडं आहे, ओळखा पाहू. लहानपणी हिरवा, चव माझी आंबट. मोठेपणी पिवळा, चव माझी गोड. मी तर आहे फळांचा राजा. ओळखा पाहू मी कोण? कोण हा? आंबा. आंबा. लिहिते होऊया. प्रश्न क्रमांक 1. खालील शब्दांचे विशेष वर्णन करणारे पाठातील शब्द शोधा आणि लिहा. पंख, पंख, फुलपाखराचे पंख कसे होते? मखमली आणि कोमल. मखमली पंख, कोमल मखमली पंख. कोमल. अजून एक शब्द आहे त्याला मखमली. रानफुले, रानफुले कशी होती? विविध रंगी. विविध रंगी. पाणी कसे होते? बघा पाणी कसे होते? नितळ. पाणी कसे होते? नितळ. आभाळ. झाडे कशी होती? आभाळ होते निळ्या रंगाचे आणि झाडे हिरवीगार. आभाळ निळे, झाडे हिरवीगार. ढग होते पांढरे शुभ्र. पांढरे शुभ्र. प्रश्न क्रमांक 2. रंगांना जोडून येणाऱ्या विशेष शब्दांच्या जोड्या लावा. जसं पांढरा शुभ्र, लाल भडक, लाल भडक, काळा कुट्ट, काळा कुट्ट, टला ट. हिरवा गर्द, हिरवा गर्द. पिवळा धमक, पिवळा धमक. प्रश्न क्रमांक 3. कंसातील योग्य शब्द निवडा व लिहा. जसं ढग, झुळझुळ करणारा वारा, झुळझुळ करणारा वारा. पावसाने, पावसाचे ढग आणि हिरवीगार झाडे. चला वाचूया. प्रश्न क्रमांक 1. खालील शब्दांचे वाचन करा. मखमली, फुलपाखरू, नक्षी, नितळ, रानफुले, हिरव्यागार, पांढरे शुभ्र, सप्तरंग, मोहक, स्वप्न सुरेख. खालील परिच्छेद वाचन करा व समजून घ्या. मला विविध रंग आवडतात. माझ्याकडे लाल, निळ्या, हिरव्या, वलयव्या व पिवळ्या रंगांची खेळणी आहेत. आमच्या बागेत रंगीत फुले आहेत. त्यावर रंगीबेरंगी फुलपाखरे उडतात. अशा विविध रंगांशी खेळायला मला आवडते. इथे तुम्ही बघितलं तर प्रत्येक वाक्य संपल्यावरती पूर्णविराम दिलेला आहे. याचा अर्थ वाक्याचा शेवट जेव्हा आपलं वाक्य संपतं तेव्हा पूर्णविराम देणे गरजेचे आहे.
खालील वाक्य वाचा व वाक्याच्या शेवटी पूर्णविराम द्या. मीना सरबत कर. इथे वाक्य पूर्ण झालेलं आहे म्हणून इथे आपण पूर्णविराम देणार आहे. कबीर पेरू काप. वाक्य पूर्ण झालेलं आहे, पूर्णविराम. राधा आरसा बघ. वाक्य पूर्ण झालेलं आहे म्हणून इथे आपण पूर्णविराम देणार आहे. अशा प्रकारे आपला रंगांशी खेळू या धड्याचं वाचन पूर्ण झालेलं आहे.